निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील 17 धर्मादाय रुग्णालयांना एकूण 20% खाटा राखीव ठेवण्याचे आदेश दिलेत। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील निर्धन तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील 17 धर्मादाय रुग्णालयांना एकूण 20% खाटा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत। निर्धन रुग्णांसाठी सर्व तपासण्या, उपचार आणि औषधं पूर्णपणे मोफत देण्याचे निर्देश दिले आहेत। तर आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना तपासणी शुल्क आणि औषधोपचारांवर 50% सवलत देणं बंधनकारक असेल। धर्मादाय कायद्यानुसार ही अंमलबजावणी तातडीनं करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना खाटा न देणं किंवा उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल। पात्रता निकष याप्रमाणे: निर्धन गट वार्षिक उत्पन्न 1,80,000पर्यंत, दुर्बल घटक वार्षिक उत्पन्न 3,60,000पर्यंत। रुग्णांनी पुराव्यासाठी तहसीलदारांचा उत्पन्न दाखला किंवा पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका सादर करावी। तक्रारीसाठी धर्मादाय उपायुक्त कार्यालय, नाथ प्राईड बिल्डिंग, उत्तर सदर बाजार, सोलापूर इथं संपर्क साधावा। जिल्ह्यातील 17 धर्मादाय रुग्णालयांची यादी याप्रमाणे: अश्विनी हॉस्पिटल कुंभारी, जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी, नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी, शेठ सखाराम नेमचंद जैन बागेवाडीकर रुग्णालय सोलापूर, यशोधरा हॉस्पिटल सिद्धेश्वर पेठ, जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर, सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर, युगंधर हॉस्पिटल सोलापूर, लोकमंगल हॉस्पिटल नीलमनगर, धनराज गिरजी हॉस्पिटल रेल्वे लाईन्स, विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर, मथुराबाई फत्तेचंद हॉस्पिटल दमाणीनगर, अल फैज हॉस्पिटल सिद्धेश्वर पेठ, गांधीनाथा रंगजी हॉस्पिटल बुधवारपेठ, इंडियन कॅन्सर सोसायटी सोलापूर, वल्याळ डेंटल हॉस्पिटल आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय केगाव।